परत एकदा माझं संध्याकाळचं रुटीन. ऑफिसमधून आल्यानंतर घरी गेल्या लगेचच मी जेवणाला उभी राहते, कारण की जराही वेळ नसतो आणि जरा जरी टाईमपास केला ना मग जेवणाला उशीर. या चवळीची पालेभाजी एकच बनवली, त्याच्यामुळे संध्याकाळी मला भाजी पण बनवायची होती. आज भाकरीचा मूड नव्हता. आंबोळीचं पीठ बघितलं वर आलेलं, म्हटलं आंबोळीच बनवूया, म्हणून मी चटणीची तयारी करते. मी चटणी आहे ना ती वेगळ्या पद्धतीतली बनवते. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि चिंच, खोबरं ओलं आधीही बनवलेली आहे मी अशा प्रकारची. डाळ तर सकाळचीच आहे, थोडी गरम करून घेते. काही वेळ नसेल आणि पटकन अशी भाजी बनवायची असेल तर अँग्री पोटॅटो, म्हणून मी पोटॅटो आहेत ते सोलून घेतले आणि फोडी करून घेतल्या. तोपर्यंत मी चटणीसुद्धा रेडी केली आणि चटणी फ्राय केलेली ना त्याच कढईमध्ये मी बटाट्याला सुद्धा फोडणी दिली. जिरं आणि हिंगामध्येच बनवली आहे. एकदम सिंपल प्रकारे भाजी बनवते, पटकन होते. त्याची बचत करून माझं इथे संपूर्ण जेवण तयार झालं. आता काय फक्त गरम गरम आंबोळ्या काढायच्या आहेत, त्या काढून घेतल्या आणि फ्रेश होऊन छानपैकी देवपूजा करून घेतली. सर्वात आधी ते मनाला संतुष्टी देणारं जेवण तयार होतं माझं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.